हॅलो. नमस्ते दादा. नमस्कार नमस्कार, बोला. अकलूजवरून बोलतोय. तुम्हाला म्हणलं होतं फोन करू का, आम्हाला थोडी माहिती तेवढी द्या की सिद्धापूर खाण्यातल्या वळूंबद्दल जरा. कोणता भरावा काय, थोडं मार्गदर्शन तुमचं बरं पाहिजे. का हो, माझं का मार्गदर्शन पाहिजे चेतन भाऊ? तुमचं म्हणजे पहिल्यापासून आपण व्हिडिओ बघतोय दादा, आणि सिद्धापूर खाना आम्हाला म्हणजे आवडती जशी पाहिजे तशी सगळ्या बर गोष्टी. बर बर. मग त्याची पैदास पहिल्यापासून करायचं आपल्या घरात म्हणजे आमचं चाललं होतं. हा हा. आता एक कालवड आणली होती मी. मग ती सुरुवातीला पहिला असल्यामुळे जरा त्रास देत होती, म्हणून घरच्या घरीच आपलं घेतलं, वळवून भरला होता मी. बर. मग आता तिला कालवड झाली, हा. पण परत म्हणलं अजून 1-2 महिन्यात ती येईलच माझ्यावर. पण म्हणलं आधी आतापासूनच आपण थोडं तयारीत असलो तर आयत्या वेळेस पळापळ होत नाही व्यवस्थित. वळू वगैरे बघून आपल्याला आत्ताच घेतला आपण तर परत म्हणजे वेळेवर आपल्याला नेता येते ना. यासाठी म्हणलं तुमच्याशी, तुम्हाला आधी मेसेज केला काल मी तुमच्या ह्याच्यातून द्या, पण म्हणलं आता फोन करावा. ह्या गोष्टी आमची कोणी इच्छा होती शिकवल्या? दादा तांडोरच्या राजाची पैदास, म्हणजे ती आपल्या म्हणजे लय आमच्या मनातला तो वळू. पण आता तो थांबवला असल्यामुळे म्हणलं आता तुमच्याकडूनच कळेल तशा म्हणजे आता तसा तर होणारच नाही दुसरा वळूसा, पण त्या टाईप मध्ये बाबा कुठला दुसरा अजून तुमच्या बघण्यात. आता तुमचा कसा परिपूर्ण अभ्यास आहे सगळ्या गोष्टींवर, आणि तुमची गोष्ट बघितलेली कधी फेल जात नाही. माझी तुमची भेट झाली आहे का कधी? नाही नाही दादा, भेट नाही झाली आपली. तरी पण एवढा विश्वास? विश्वास म्हणजे तुमचा व्हिडिओ पहिल्यापासून बघतोय. परत ते म्हणजे मध्ये पण मी तुम्हाला एकदा फोन केला होता एका गायीसाठी, पण हा. ते थोडस आमच्या भावाला थोडं बजेटच्या पुढे वाटलं, म्हणून आम्ही थोडं शांत बसलो. मग विषय तुमची झाला भेट होता ना घ्यायचं. माझ्यासोबत? हा, आपलं फोनवर बोलणं झालं होतं की दादा. बर बर. हा, मस्त. मला वाटतं एक महिनाभर ते बिदालचा वळू भरलेली गाई बघा, त्या बाबतीत झाला होता आपला फोन. हा हा, त्या हा विषयाबद्दल हा मला संपर्क केला होय. हा हा, त्या विषयाबद्दल त्यावेळेस आपण संपर्क केला. बर बर. त्याच्यानंतर मग तुमचं म्हणजे आधी व्हिडिओ तर बघतच होतो, पण आता स्टेटस वर नाही सगळं कळतं तुमचं. आणि मध्ये आपले ते खिलारकावचे चॅनलवाले, त्यांची पण आमची चांगली मैत्री आहे ना. हम्म. ते मामाचं गावच आहे, त्यांच्या गावाच्या शेजारी. बर. त्यांना पण आपलं मी विचारलं होतं राज साहेबांचं कसं आहे काय. म्हणले एक नंबर माणूस आहे म्हणले सगळ्या दृष्टीनं. अभ्यास खूप खोल आहे म्हणले त्यांचा. हा 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 हा. खिलार क्षेत्राला अभ्यास खूप खोल आहे. म्हणजे आम्ही चांगलं तास 1.5 तास चर्चा करत बसलो होतो सगळ्या गोष्टींवर खिलारच्या. बर. त्यात मी तुमचा विषय काढला होता. त्यावेळेस त्यांनी मला म्हणजे एवढं पॉझिटिव्ह सांगितलं सगळं व्यवस्थित की म्हणजे एवढा अभ्यासू माणूस चालवला खिलार क्षेत्रात तरी नाही. बर बर बर. अशा तऱ्हेनं म्हणलं तर आमची इच्छा की आता तुम्हालाच गुरु बनवायचं ह्या क्षेत्रात, कारण आता इथून पुढे आम्हाला ह्या क्षेत्रात तर काम करायचंय. हा हा. चांगल्या गोष्टींवर, चांगल्या वस्तूंवर कसं खिलार क्षेत्र पुढे जाईल ह्या गोष्टी थोडस आम्ही हळूहळू चालू केली. आता माझ्याकडे एक गाय झाली, एक कालवड झाली. आमच्या भावाकडे एक गाय कालवड आहे. म्हणजे असं 4 गायी आहेत दोघा भावात. शेजारीच राहतोय. हळूहळू आपलं आणि आम्ही अशा परिस्थितीत सांभाळतोय सर, म्हणजे त्याची आवड असल्यामुळे. फक्त आता माझी अपार्टमेंट आहे, म्हणजे 17 खोल्यांची बिल्डिंग आहे आपली. त्यात आम्ही खाली व्यवस्थित पार्किंग मध्ये सगळी व्यवस्थित तिला जागा करून शेड मारून अशा म्हणजे त्या ह्याच्यात आम्ही सांभाळतोय. तुम्ही कधी आला अकलूजला तर या नक्की भेट द्यायला. बर बर. हम्म. आणि गाय माझ्यावर यायच्या आधी वळूचा अभ्यास करावा किंवा त्या गोष्टीचा विचार करावा हे कोणी शिकवलं? शिकवलं म्हणजे पाठीमागे जे अनुभव आले दादा, आयत्या वेळेस जी पळापळ होती त्यात आपण वळू चुकीचा निवडतो. हा हा असं हा. बरेच म्हणजे माझ्या बाबतीत पण झालं, आणि दुसऱ्यांचे म्हणजे माझे 1-2 मित्र आहेत त्यांच्या बाबतीत पण मी बघितलं की आयत्या वेळेस ते फोन करतात, अरे गाय माझावाली कोणता वळू भरू. म्हणजे त्यांच्या काही गोष्ट फिक्स नसते. म्हणून त्यावेळेसच मी ठरवलं होतं की पुढच्या वेळेस आपण सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत, म्हणजे तिची मग काही कालवड हो खोंड हो तो विषय नाही, पण त्या लेवलची पैदास आपल्या दारात झाली पाहिजे. ह्यासाठी आपण मी ठरवलं होतं ज्या दिवशी, आता माझ्या कालवडीला 1 आठवडाच झालाय आता. मागच्या आठवड्यातच कालवड इली, तेव्हापासूनच मी चालू केलंय. पण कसं होतंय, फोटोतनं व्हिडिओतनं एवढं कळत नाही दादा समोर बघितल्याशिवाय.
थोडस तुमच्याकडून माहिती मिळेल म्हणून म्हणलं तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं, की बाबा तुमच्याकडनं कळलं तर समोर आपण बाबा ते ओळख जाऊन बघू शकतो. आपल्याला पाहिजे अशा गोष्टी कशा आहेत त्यात काय, त्याच्यानुसार आपण पुढं काम करता येते. म्हणजे मीडियावरून किंवा युट्यूब वरून, फेसबुक वरून, इंस्टाग्राम वरून एवढे फोटो व्हिडिओ येत असताना सुद्धा समोर बघितल्याशिवाय निर्णय घेता येत नाही हे डोक्यात नाही आलं. नाही. हो हो बरोबर आहे की. फसतंय तसं जरा. बर बर. हम्म, हम्म. म्हणजे म्हणजे मला हे एक तुमच्याकडनं अपेक्षित शिकलोय होतं आम्ही. अशी हा हे तुमच्याकडनं शिकलोय आम्ही. काय या गोष्टी अशा म्हणजे छोट्या छोट्या बारीकपणा बघितला पाहिजे, म्हणजे लहान गोष्टीवर अभ्यास केला पाहिजे, तर पुढे क्षेत्र ही म्हणजे चांगलं होणार आहे, किंवा पाहिजे अशा आपल्या दारात गोष्टी तयार होणार आहेत. त्याच्यासोबत धाडस करणाऱ्याची काम आहे ती. होय होय सर, बरोबर आहे की. काय जो धाडस करतो त्याचा जग आदर्श घेणार आहे. धाडस किती पण करू दादा, म्हणजे गाय म्हणजे आमची माईच आहे दादा, तिच्यासाठी काही पण, आणि तिचं क्षेत्र वाढवण्यासाठी काय पण करायची तयारी आहे दादा. आणि हे क्षेत्र कोणी वाढवू शकतं माहितीये का आता सध्याच्या काळात? आता ज्याची मागच्या परिस्थिती बरी आहे मागच्या तोच वाढवू आठवड्यातली जी शकतो. एक गोष्ट सांगतो दादा तुम्हाला. हा मागच्या एक 10-15 दिवसापूर्वी आम्ही म्हणजे आमच्या भावाला पूर्ण काळी कालवड घ्यायची होती. हा आम्ही जवळजवळ 6 महिने झालं शोधतोय सगळीकडे. हा. जिथून फोन येईल तिथं जाणं, समोर बघणं, सगळ्या गोष्टी करणं, असं जवळजवळ 6 महिने झालं आम्ही फिरतोय, पण आम्हाला पाहिजे अशी कालवड मिळत नव्हती. बर. मग त्या दिवशी टेंभुर्णीत एका जणाकडे कालवड आहे असं कळालं. हा कळाल्यानंतर मग आम्ही तिथं गेलो, बघितलं. मग आम्हाला पसंत पडली कालवड. कालवड पसंत पडल्यानंतर पूर्ण काळी होती, तोंडाला चांगली होती. आपल्या आडीवचा बैल नाही का सर्जा होय. काळा, त्याची होती. मग चांगली पैदास पडली, चेहऱ्याला चांगली आहे, लांबर उभा आहे, म्हणजे पाहिजे असं आम्हाला सगळं दिसलं त्याच्यात. आम्ही त्यांना किंमत विचारली, त्यांनी 2.60 सांगितली. बर. मग आम्ही आपलं त्यांना म्हणलं आम्हाला काही त्याची किंमत करायची नाही, तुम्ही एकदा सांगा कितीला तुम्हाला, कितीपर्यंत तुम्हाला द्यायची, बर. आपण देऊन टाकू, हा. म्हणजे करून टाकू व्यवहार. मग ते म्हणले की आम्हाला 2 फायनल आमचा आकडा आहे. मग तसं म्हणल्यानंतर मग आम्ही थोडं साईडला आलो का भाव म्हणायला लागला, अरे असं तसं थोडंसं काय. म्हणलं असू दे, म्हणलं भावाला आपण म्हणजे आपण काय गोष्टींची सुरुवात करू म्हणलं. यांच्याकडनं आता आपण 2 लाखाला जरी कालवड घेतली, त्या गोष्टीनं म्हणलं शेजारी पाजारी कालवा होतोच तिथं लगेच त्या गावात तिकडं, की बाबा ह्यांची कालवड 2 लाखाला गेली किंवा काय, तर त्याच्याहून काय होईल म्हणले, एक दुसरे 2-4 शेतकरी तरी एखादी खिलार गाय आपल्या दारात काढतील आणि चांगला फायदाच निर्माण करायचा प्रयत्न करतील. कारण माणसाला म्हणलं थोडी का होईना पैशाची आशा असते. बरोबर. माणूस आज जरशा म्हशीकडे जातोय म्हणजे पैशाच्या आशेने जातोय. तर थोडंसं म्हणलं आपल्याकडनं काय तर गोष्टी सुरुवात होईल म्हणलं, तर तुम्ही तो निर्णय घ्या म्हणलं. म्हणजे लय झालं तर अजून हो का म्हणलं, आपण त्यांच्या संग थोडं हे करत बसलो तर 30-40 हजार कमी पण होतील म्हणलं. नाही म्हणत नाही, पण नको म्हणलं त्या गोष्टीकडे बघायला. माझी एक इच्छा आहे, तुम्ही हाय या किमतीत घेऊन टाका, आणि जेणेकरून तिथं 2-4 जणांनी तरी कोणा डोक्यात आलं, म्हणजे 5-6 जणांच्या जरी डोक्यात आलं आणि एखाद्याने जरी गाई घेतली तर त्याचं कुठंतरी पुण्य तुम्हाला मिळेल म्हणलं. बरोबर. मग त्याच्यानुसार बघा काहीच कमी केलं नाही, हाय असं 2 लाखाला ती कालवड पूर्ण काळी घेऊन आलो बघा. वय किती? वय आता साधारणतः तिचं 14 महिन्यात आहे बघा, 14 ते 15 महिने. किती वय तिचं? 14-15 महिन्याची आहे बघा, हा वर्षाच्या वरची. हा हा. चांगले दादा, वाटलेस मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवतो त्याच्या व्हिडिओ. तुम्हाला पटली ना, विषय हो संपला. हो. ज्याला सांभाळायचं, शेण काढायचंय, ज्याला पाणी पाजायचंय, त्याला होय होय पसंत पडली, विषय क्लिअर झाला. होय होय. जग काय म्हणेल ह्याचा जर विचार करत बसला तर ते क्षेत्र सुद्धा वाढू शकत नाही. नाही नाही, बरोबर आहे. आपल्यामुळे थोडं दुसऱ्यांची पण डेअरिंग वाढावी, काय गोष्टी हा. याच्यासाठी बघा मग थोडस. मी ज्या वेळेला माझ्याकडनं वस्तू जी तुम्ही बघितली होती किंवा प्रदर्शित केली होती, हा हा. तर त्या गोष्टीत सुद्धा मी असाच विचार करून तुमच्या संग चर्चा केली असेल. होय होय, बरोबर आहे. चारी बाजूने. हो हो, बरोबर आहे. हा. म्हणजे तुमच्यासारख्या तशी जर गोष्ट घडवली वेळेत समजा, तर बघणारा सुद्धा त्या दृष्टिकोनातलं बघतो. बरोबर आहे. पण आपल्याला पण कळलं पाहिजे आपण गोष्ट घडवणार आहे, कोणाकडून घडवायचे, होय. घडवणाऱ्याचं पण बरं झालं पाहिजे आणि घडवून देणाऱ्याचं पण नाव आलं पाहिजे.
बोलके पोपट लय आहेत दादा या क्षेत्रात, पण खरं बोलणारा माणूस आहे तुम्ही. निर्भीडपणे निर्णय पण घ्यायला त्याला काळीज वागायच लागतं. होय होय. सडेतोड बोलायला सुद्धा त्याला अनुभव लय घासून लागतो. तुमचा लय अभ्यास आहे पहिल्यापासून, त्यात तुमचं म्हणजे हे आहे. कारण मी दररोज प्रत्येक व्हिडिओ मधून काही ना काही जगाच्या कानापर्यंत पोच करायचा मी प्रयत्न करतोय. होय हो बरोबर आहे. जेवढं शक्य होईल तेवढं. बरोबर आहे. कारण बऱ्याच मला अनुभव आलेला आहे की बरेच फोन येतात, बराच वेळ घेतात, पण निर्णय घेण्याची क्षमता नाही पैशाच्या मानाने. हो हो बरोबर आहे की दादा. आमचं दादा तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. आमचं कसं, आम्ही राहतोय सिटीत. मेन आम्हाला म्हणजे प्रॉब्लेम आहे बघा जागेचा आणि सांभाळण्याचा. त्यातनं पण आम्ही कशा तरी दोन आपले नाही का सांभाळतील एवढी जागा करून घरासमोर आपलं तेवढं केलंय बघा. आता थोड्या दिवसानं चाललंय आमचं रानात हे करायचं. रान आमच्या इथून जवळजवळ एक 10 किलोमीटर आहे. हा मग तिथे एकदा शेड वगैरे झालं का मग तिथं आम्हाला काही अडचण येणार नाही बघा. आणि तुम्ही म्हणताय तशाच गोष्टी आपण तिथे करणार आहे. काय अडचण नाही. ओरिजिनल विचार करणाऱ्या माणसांना किंवा ओरिजिनल माणसाच्या सोबत हात धरणाऱ्या माणसांना समाजात कधीही पाठिंबा मिळतोच आणि आत्मविश्वास तयार होतो. बरोबर आहे. आणि खिलाडूने एकनिष्ठपणा पाहिजे आणि गुरु पाहिजे. हो हो आमची तिथे आहे. फक्त दादा कसं असतं, आता मला तुमच्या व्हिडिओतनं कळतं वेळ भरपूर महत्वाचा आहे काय, म्हणून मला वाटतं याला दादाला फोन करावा का नको, करावा का नको. त्या ह्याच्यात मी 2-3 दिवस शांत होतो, म्हणून मी काल विचार केला आपण आधी मेसेज टाकू दादांना, काय रिप्लाय येते काय बघावं. नाही तर मग म्हणलं आता आज सकाळी तुमचा रिप्लाय नाही आला, म्हणलं आता फोन करू का म्हणूनच विचारावं डायरेक्ट. संध्याकाळी तुम्ही असताय थोडस निवांत, म्हणून म्हणलं संध्याकाळी फोन करू का म्हणलं. कसं आहे, एवढं मी विचार करून ह्यात काम करतोय म्हणल्यावर मला माणसं पण आता ओळखू यायला लागले. होय होय होय. पूर्वी येत नव्हती ओळखू. कारण बोलके पोपट कोण आहेत, खरे पोपट कोण आहेत काहीच कळत नव्हतं. होय त्यात आम्ही फसतोय थोडा अजून दादा, आम्हाला अजून अनुभव यायचा आहे. कारण सर्वांना मी समानच वेळ देत होतो ना. मग काय करायचं त्या वेळेचा, काय करायची लोक म्हणजे वापर करून घ्यायची पण जाण ठेवत नव्हती. जाण नाही बरोबर. म्हणून मी काय केलं की मी सडेतोडात बोलायला शिकलो की प्रत्येकाचा वेळ, अंतर, कष्ट, बुद्धी, मार्गदर्शन, सल्ला हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सहजासहजी मला घर बसल्या मिळावं म्हणून कोणी सुद्धा अपेक्षा करायची नाही. कोणी अपेक्षा करायची, ज्याला एकनिष्ठ राहायचं आहे ना त्यानं बिनधास्त अपेक्षा करायची. बरोबर आहे. आणि त्याने एकनिष्ठ जर नाही राहिला तर तो त्याच्या पायावर दोंडा मारून घेणार आहे. होय. कारण माझं काम मी कर्तव्य केले 10 मिनिटं तुम्हाला द्यायचं. बरोबर आहे. माझं कर्तव्य मी प्रत्येकाला केलंच. होय होय बरोबर. तिथून ते कोणी अंमलात आणायचं ते ठरवायचं प्रत्येकानं. बरोबर. चालतंय, काय अडचण नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, काय अडचण नाही. आणि किंवा तुमच्या आसपास किंवा तुम्हाला माहिती असणारे वळू, बाबा हा वळू सिद्धापूर खाणीचा आम्हाला बरा वाटतो, अशा वळूंचे पण फोटो मला पाठवून ठेवा. तुमच्या जवळ कुठला आसपास असेल तर तो योग्य मी सांगतो मी तुम्हाला. चालते दादा. पण आता हे कसं ओळखायचं दादा? आता म्हणजे तुम्हाला एक सांगतो, आता आमच्या भागात बऱ्याच ठिकाणी हे लाईन मधला वळू उगाच सांगायचा, बाबा तिकोंडी लाईन मधला आहे, सिंधापूर लाईन मधला आहे. ऍक्च्युली ते वळू त्या लाईन मधले नाहीत, किंवा हे असं खोटेपणा पण भरपूर आहे. हे पण लक्षात आलंय. त्याच्यामुळे मग ते फसणं वगैरे काय गोष्टी होतात. त्यामुळे मी कुठं काही बघितलं नाही आणि मला काय ते ऑनलाईन काय कुठला वळू नीट सापडे नाहीच पाहिजे असं. म्हणलं दादांनाच फोन करून विचारावं आणि डायरेक्ट समोर जाऊन बघावं. काय तुम्ही सांगताल, माझी काय अडचण नाही दादा, किती लांब असू द्या, तुमच्या मंगळवेढ्या साईडला असू द्या, इकडे जत साईडला असू द्या, काय अडचण नाही. मी येऊन तिथं बघू शकतो, काही प्रॉब्लेम नाही दादा. ऑनलाईन सर्च जरी केला तर नेमका कोणताही डोक्यात विश्वास बसला पाहिजे. होय की होय. लक्षात आलं पाहिजे ना नेमका हाच. कारण जाहिराती अशा झाल्या त्या एकापेक्षा एक चढ जाहिराती झाल्या त्या. हो हो म्हणून त्या गोष्टीकडे घुसूच वाटणार दादा. म्हणून म्हणलं दादाला फोन करायचा, काय डोळे दाखवून विश्वास ठेवायचा. दादाने सांगितलं जाऊन ही भरा, जास्त विचार करायला नाही त्या गोष्टीवर, जाऊन भरली. त्या ह्याच्यावर मी तुम्हाला फोन केला. किती वेळा अजून अवधी आहे?
अजून भरपूर आहे दादा, आत्ताचे 8 दिवस तर झाले ती येऊन दादा. ठीक आहे. त्या अगोदर एक माझं मत असं आहे की आपली समोर गाठभेट होणं गरजेचं आहे. चालतंय की दादा, कधी येऊ गाठी तुमच्या भेटी भेटीला. झाल्यानंतर परत मार्ग म्हणजे व्यवस्थित राहतो. होय दादा, तुम्हाला कधी वेळ आहे सांगा, तसा वेळ काढून आम्ही येतो एकदा दादा तुमच्याकडे. चालतंय की मी कळवतो तुम्हाला, मेसेज करतो. माझा चालतंय गाय येण्याच्या अगोदर एकदा चक्कर टाका. चालतंय कारण दादा, का चालतंय. आज वेळ अशी आली आहे, हा हा दादा. समोरचा माणूस एवढा वेळ देतो म्हटल्यानंतर त्या वेळेला अनुसरून आपण रिअल बोललो पाहिजे. होय होय, बरोबर आहे की. मग परत पुढचा प्रश्न आहे की रिअल आपल्याला मोठं भलं करायचंय समोरच्या माणसं, तर कोणाचं का भलं करायचं हा मुद्दा माझ्या समोर उपस्थित होतोय. होय की दादा, बरोबर. कारण पोटात शिरणारे भरपूर आहेत आणि तुम्ही म्हणल्यासारखं पोपटावणी बोलणारे भरपूर आहेत. हो हो. पण खूप आहेत, जाण खूप आहेत. ठेवणारे कमी असल्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागतोय. होय नाही नाही, बरोबरच आहे दादा. तुम्हाला म्हणजे कसं होतंय बरं, तुम्ही रोज उठून म्हणजे बरं, आज लोक काय करतात, तुम्हाला फोन करून हे करणार, हे करू का ते करू का सगळं विचारणार, आणि त्यांच्या मनाचं करायचं तेच करणार पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काम झाल्यानंतर म्हणजे काही विषय पण नाही तुमचा घेत परत. असं अशातले आम्ही माणसं नाही दादा, आम्ही लय पक्की माणसं आहे. म्हणजे एकदा विश्वास ठेवला तर 100% त्या माणसावर ठेवून. कारण एखाद्याची जर गोष्ट आपण घडवून दिली असेल किंवा एखाद्याला जर हम्म. आपण 4 माणसात आणला असेल होय होय किंवा एखाद्याच्या स्वप्नात सुद्धा नसतंय तसले दिवस येतील, तसलं दिवस जर मी आणून दिलं असलं, होय होय तर त्याला जर संधी भेटली कुठं बोलायला, तर ती प्रश्न विचारणारा पण त्या लायकीचा येत नाही समोर. होय की. बरोबर काय म्हणतोय कळलं का मी? बरोबर आहे दादा, कळालं. म्हणजे बाबा तू कोणामुळे मोठा झाला, होय की होय की तू समाजात कोणामुळे आला, होय होय, बरोबर. तुम्हाला हा मार्ग कसा भेटला, किंवा तुम्ही ह्या मार्गात का उतरला, किंवा ह्या मार्गात उतरायसाठी कोणाचं प्रोत्साहन तुम्हाला महत्वाचं ठरलं. बरोबर आहे, बरोबर. जातीनं ही लायकी प्रश्न विचारायची निर्माण झाली पाहिजे समोर. बरोबर आहे की दादा. पण ही कोणाच्या मध्ये सुद्धा दिसून येत नाही. बरोबर आहे दादा. फक्त जनरल प्रश्न, किती गायी झाल्या, किती रुपये आहे, हम्म. लांब आहे का, घर आहे का, जवळ आहे, कुठल्या बैलाचा, कुठल्या खाणीचा, विषय संपला. होय की होय. तेवढं पुरतं फक्त माहिती काढणे झालं, संपले राजसाहेब विषय. परत पुढच्या माझं आल्यावरच परत राजसाहेब लक्षात येते. आपण त्या प्लॅटफॉर्मवर आल्यावर, आपण त्या लेवलला आल्यावर, त्या परिस्थितीत आल्यावर, आज कोणामुळे आलो भला कोणी का असे ना हो, नाही नाही, जाण ठेवली पाहिजे की, जाण हे ठेवली म्हणत पाहिजे. नाही स्वतःहून मी त्याला वर काढलं असलं तर माझं नाव घ्यावं. नाही, बरोबर आहे. पण प्रत्येक समाजात असं कोणतरी मोठं कोणामुळे तरी झालेलं असतं, पण ही नावच किंवा त्या माणसाला समोर जाणत नाही. होय होय. त्यांच्या मनात न्यूनगंड की हो. दुसऱ्याच्या कॅमेरा पुढे मी, किंवा दुसरा मुलाखत घेत असताना, किंवा दुसऱ्यांना प्रश्न काय विचारावं, म्हणजे ह्यांच्या मनात काय मला माहित नाही. पण होय की होय. एखादा तिथला खिलार पालक हा तिथल्याच एखाद्या शेतकऱ्यामुळे मोठा झालेला असतो बरं का, होय की होय दादा. किंवा घरातल्या एखाद्या माणसामुळे मोठा झालेला असतो, म्हणजे चर्चेत आलेला असतो. होय की होय दादा, बरोबर. अहो त्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा नाव घ्यायला मला वाटतंय मीडियावाला तसा त्यांना भाग पाडत नाही का, हेच उत्तर देत नाहीत, मला हा प्रश्न पडतोय. होय दादा, म्हणजे बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं. आता तुम्ही एवढ्या जणांचं हे केलंय, पण असं नाही तर हे करत, म्हणजे कशासाठी लोक असे आहेत? आता मला सांगा, तुम्ही एवढे चॅनल बघता, एवढे व्हिडिओ बघता, तरी होय होय तुम्हाला संभ्रम निर्माण झाला की बैल कोणता सिलेक्ट करावा, बरोबर आहे? होय होय, बरोबर आहे. तुम्ही आता बऱ्याच जणांच्या मुलाखती बघितल्या असतील, किंवा मुलाखती मी बघितल्या दादा मी, जिथं तिथं आता म्हणजे जे जवळचे आहेत का ओळवाले, समजा आता हे चिकमौल म्हणा, काय सांगोला, किंवा पुण्यातले ते रुक्मिणी गोशाळा, आमच्या इथले ते 2-3 वळूवाले, असं म्हणजे ज्याच्या त्याच्या भेटी घेतो का नाही दादा, हे कधीच लोक, आता मी आपलं बसल्या बसल्या मी त्यांच्याशी चर्चा करतो, बाबा ही कसा वळू आहे, ही कसा वळू आहे, किंवा ह्यांचा वळू कसा आहे. हे दुसऱ्याच्या वळूला कधी चांगलेच म्हणत नाही दादा. म्हणजे मला हा प्रश्न पडतो की ठीक आहे की असू द्या, तुमची वस्तू चांगली आहे, आपण काही म्हणत नाही, पण एखाद्या ती पुढच्याची वस्तू पण चांगली असेल तर तुम्ही असं त्रुटी का काढता ते? नाही त्याच्या बैलात काय आहे, त्याचा वळू असाच आहे, त्याचा वळू तसाच आहे. म्हणजे मला हा प्रश्न खिलारकाव त्यांना पण विचारला, याला असं का होतंय, म्हणजे बरं मी त्यांच्याकडे पण आता 2 वळू चालूच आहेत. सोन्याचा एक मुलगा तो, आणि दुसरा त्यांनी ते वळूला चालू केले, जी
पळवायला होते खोंड. मी त्यांना म्हणलं, आयला सर तुम्ही पहिलं माणूस आहे की दुसऱ्याच्या ओळूला मला काही नावं ठेवताना दिसत नाही. नाहीतर मी ज्या पैसे असं दुसऱ्याच्या ओळूचं नाव काढलं शेळीवाले पैसे दुसऱ्या एखाद्या नाही, ती पायालाच असा आहे, तो पायालाच फेगडा आहे, ती तोंडालाच असा आहे, तो शिंगालाच तसा आहे, त्याच्यापेक्षा आमचा असा भारी. म्हणजे हे असं का करतात? शेवटी तो नंदीच आहे की हो, महादेवाचा नंदी आहे की. तुम्ही तुमचं गुणगान गाणं पण दुसऱ्याच असं का दाखवता? बरं एखाद्याचा ओळख कमी नसतोय पण तरी पण बळजबरी दाखवलं जातं. ही एक या गोष्टीत लय चालते बघ. प्रत्येकाच्या भावनेवर अवलंबून आहे. होय बरोबर आहे. हा, प्रत्येकाचा नेमका उद्देश काय त्याच्यावरती उत्तर आहे हो. यांना फक्त काय करायचंय, त्यांच्या ओळखीचे पैसे करून घ्यायचे, ते दुसरं मार्केटिंग चांगलं आपलं स्वतःच करून घ्यायचं. म्हणून मी हे सगळा गोंधळ नीट सरळा व्हावा म्हणून मी नेहमी सांगतो, पहिला गुरु करून घ्या. होय होय. कुठेतरी एकनिष्ठ थांबा, कुठेतरी स्थिर थांबा, आणि जे मिळवणार आहे ना ते कधीच फुकट मध्ये घर बसल्या मिळवायचा प्रयत्न करू नका. म्हणजे हे जे सूत्र किंवा हे जे नियम आहेत ना, बरोबर आहे ही दादा. गोंधळ कमी होण्यासाठी तर मी हे सगळं जगाला ओरडत असतो. होय की दादा, बरोबर आहे. कोणाचा वेळ फुकट घेऊ नका, कोणाची बुद्धी फुकट घेऊ नका, कोणाच कष्ट फुकट घेऊ नका, होय होय. किंवा घर बसल्या माझी जाहिरात फुकट व्हावी म्हणून कधी अपेक्षा करू नका. म्हणजे फुकटचं खिलार दुनियेत कोणतीही अपेक्षा करू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गुरु हा खूप महत्वाचा आहे. बरोबर दान आहे. पण ही महत्वाची. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो असतो की स्वतःच्या डोळ्यानं वास्तव जगायला शिका. होय होय बरोबर. हे एडिटिंगच्या दुनियेमध्ये भुरळून जाऊ नका. बरोबर आहे. एडिटिंगची दुनिया ही वाऱ्यासारखी आहे. आणि एडिटिंग हा विषय हा प्रत्येकाचा वेगळा उद्देश आहे. होय होय. हा, आता आपण बघतो नेहमी बघतो, आज माणसाच्या आयुष्यात चवीची गोष्ट कोणती आहे? खिलार आहे. होय होय. आणि खिलार ही चारी बाजूनी माणसाच्या आयुष्यात महत्वाचे. बरोबर आहे. शरीराला महत्वाचे, मातीला महत्वाचे, मेल्यानंतर महत्वाचे, जन्मल्यावर महत्वाचे, ओळखीला महत्वाचे, बरोबर आहे. होय होय. आरोग्याला महत्वाचे, आध्यात्मिक दृष्टीने महत्वाचे आहे. मला सांगा, मीडिया ही किती मोठ्या प्रमाणात आहे ह्या जगात? होय. ह्या माणसाच्या आयुष्यातल्या चवीच्या गोष्टीवर कोणी तेवढा भर दिलाय? नाही. मोठमोठ्या उद्योगपती, मोठमोठ्या नोकरींच्या घरातल्या गोष्टी नुसत्या सहज जेवलेल्या, लग्नाच्या, कोणत्याही गोष्टीवरती नुसतं ते मीडियावाले एक मुद्द्यावरती भर देतात आणि ते गोष्टी चर्चेत आणतात. मग मी म्हणतो, माझा विरोध नाही त्या गोष्टीला, पण तुम्ही शेतकऱ्याची चवीची गोष्ट का चर्चेत आणत नाही? बरोबर आहे. हा, बरोबर आहे. किंवा एखादा चर्चेचा माणूस, किंवा जो माणूस खरंच महत्वाचा आहे, जो माणूस खरंच चवीचा आहे, जो माणूस खऱ्या अर्थानं रक्त आटवतोय, जो माणूस खरंच वास्तव माणसं जागी करतोय, अशा माणसाला का मोठं करत नाही? बरोबर आहे. शेअरिंग करा त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या बातम्या सांगा. भला कुठलाचाही माणूस असू द्या, कुठल्याही गावात असू द्या, कुठल्याही भागात असू द्या, पण ओरिजिनल एखादा माणूस असतोच. बरोबर आहे. आणि काम सांगितलं पाहिजे. आता एवढं तुम्ही झटताय वगैरे म्हणल्यावर काम पण सांगितलं पाहिजे ना. आज तुम्ही एवढं काम करताय, पळताय किंवा एवढा वेळ देताय सगळ्या गोष्टीसाठी. थोडस म्हणजे आता भले आता भविष्यात माझी कुठं मुलाखत घेऊ द्या किंवा काय घेऊ द्या, तिथं तुम्ही तुमची जाण ठेवून काही गोष्टी केल्याच पाहिजेत, बोलल्याच पाहिजेत. बरोबर. चालतंय, बोलल तेवढं कमी आहे. होय होय दादा, मला कळवा तुम्हाला कधी वेळ आहे, मी येतो तुम्हाला भेटाय, काय चालतं नाही. चालतंय, काय अडचण नाही. जरी बाय चान्स मी कधी आलो तिकडे तर आवर्जून भेट घेतो. हो दादा, अकलूज मध्ये होय, अकलूजच्या साईडला हे कधी जरी आला इकडे तरी सांगा, काय अडचण नाही. हा, ठेवू का मग दादा? होय होय, ठीक आहे, धन्यवाद. हो हो.